बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण रामभाऊ रुईकर यांच्याबद्दल माहिती घेतली. रामभाऊ रुईकर यांचा जन्म कोल्हापूरचा, त्यांचं शिक्षण आपल्याला म्हणजेच पुण्याला झालेलं पाहायला मिळतं. मास्टर डिग्री पदव्युत्तर शिक्षण नागपूरमध्ये त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. कामगार केसरी अशी त्यांची आपल्याला ओळख पाहायला मिळते. एम हिदायतुल्ला यांच्याबरोबर त्यांनी नागपूरमध्ये वकिली केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर व्ही व्ही गिरी यांच्याबरोबर त्यांनी कामगारांच्यासाठी खूप मोलाचं काम केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी नागपूर टेक्स्टाईलचे अध्यक्षपद बसवलेलं आहे. 1946मध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून ते काय झालेले आहेत, निवडून आलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सरदार पटेलांनी त्यांना मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्र्याची ऑफर दिलेली होती, ती त्यांनी नाकारलेली होती, कारण त्यांनी कामगारांच्या सेवेमध्येच रस असल्याचं सांगून हे कारण पुढे केलेलं होतं. याच्यानंतर आपल्याला पुढचे जे समाजसुधारक पाहायला मिळतात ते म्हणजेच कोण आहेत, तर रामराव ज्योतिराव शिंदे हे आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, यांचं आपण जर विचार घेतला तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये ते शेतकरी चळवळ, सामाजिक प्रबोधन आणि साहित्य याचे एक महत्त्वाचे काय होते, कार्यकर्ते होते. तर चळवळीतील सहभाग जर विचारात घेतला तर केशवराव जेधे यांच्या शेतकरी संघाचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. विठ्ठलराव शिंदेंनी सुरू केलेलं कौटुंबिक उपासना मंडळाचे ते सदस्य होते. बघा, विठ्ठलराव शिंदे यांनी चालू केलेलं मंडळ कोणतं आहे, कौटुंबिक उपासना मंडळ. त्याच्यानंतर केशवराव जेधे यांचं शेतकरी संघ जो आहे त्याचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वैचारिक घडण जर विचारात घेतली तर केशवराव जेधे यांच्या प्रोत्साहनाने शेतकरी पुस्तकमाला वाचन, शेतकरी प्रश्नांबद्दल जागृती आणि प्रबोधन या गोष्टीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, महत्त्वाचं काम केलेलं पाहायला मिळतं. साहित्यातील योगदानाचा जर विचार केला तर त्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी हे उपदेशात्मक, बघा, शेतकऱ्यांचे कैवारी हे उपदेशात्मक पुस्तक लिहिलेलं बघायला मिळतं. त्याचा विषय होता तो शेतकऱ्यांचा हक्क, शोषण आणि जागृती. नाट्यलेखनामध्ये पण पुढे होते. त्यांनी संगीत, दारूबाजी अर्थात सत्यानाश हे नाटक लिहिलेलं पाहायला मिळतं. ते 1930मध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्याची प्रस्तावना कोणी केलेली आहे, केशवराव जेधे यांनी केलेलं आहे. आशय काय होता, दारूबाजी विरुद्ध सामाजिक प्रबोधन करणं हा त्याचा आशय आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी हिताचे समर्थन, व्यसनमुक्ती, सामाजिक सुधारणांवर भर आणि प्रबोधनपर साहित्याचा उपयोग हे त्यांची विचारधारा होती. शेतकरी चळवळीतील वैचारिक कार्यकर्ता, साहित्य आणि चळवळ यांचा संगम साधण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती आणि ग्रामीण सामाजिक प्रबोधनात योगदान. बघा, यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या झाल्या तर पहिली गोष्ट लक्षात ठेवता येईल ती म्हणजेच काय, उपदेशात्मक असं शेतकऱ्यांचं कैवारी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नाटक लिहिलं आहे कोणतं, संगीत, दारूबाजी अर्थात सत्यानाश, आणि त्याची प्रस्तावना केशवराव जेधे यांनी केलेली पाहायला मिळते. त्यांनी प्रबोधनाचं कार्य आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. तर बघा, केशवराव जेधे शेतकरी संघ, त्याच्यानंतर विठ्ठलराव शिंदे कौटुंबिक उपासना मंडळ, शेतकऱ्यांचे कैवारी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं की ज्योतिराव शिंदे यांनी आपल्याला लिहिलेलं बघायला मिळतं. संगीत, दारूबाजी अर्थात सत्यानाश हे नाटक 1930मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. बघा, ही जोड्या जुळवा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे कॅरी होऊ शकतं. केशवराव जेधे शेतकरी संघ, विठ्ठलराव शिंदे कौटुंबिक उपासना मंडळ, शेतकऱ्यांचे कैवारी हे पुस्तक लिहिलेलं आहे. संगीत, दारूबाजी अर्थात सत्यानाश हे नाटक कोणी लिहिलेलं आहे, तर रामराव ज्योतिराव शिंदे यांनी लिहिलेलं पाहायला मिळतं. बघा, याच्यानंतर आपले पुढले समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत, तर टिळकांचे पुत्र श्रीधर बळवंत टिळक हे आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्याबद्दल आपण पुढल्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. थँक्यू.